मंडळी नमस्कार. नाद करती काय यायलाच लागते. सकाळ धरणं 5 कापल्यात, आता फक्त 2 वाजल्यात. संध्याकाळचं 4चं नियोजन आहे. यायलाच लागते हॉटेल तिरंगा. रात्रीचे 9:30 वाजलेत, परत पातेलं ठेवलंय, यायलाच लागते. कळलं ना? असं तुम्ही सोशल मीडियावर कुठं ना कुठं तरी ऐकलं असेल. किंवा हॉटेल भाग्यश्री, आज वार मंगळवार, सकाळचं 7:30 वाजल्यात. क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर. सकाळी 10चं नियोजन झालंय, संध्याकाळी 5चं नियोजन आहे. हॉटेल भाग्यश्री यावंच लागते. हॉटेल भाग्यश्री एकदा 200चा स्टॉक आणून ठेवलाय. ढवारा जेवण जर जेवायचं असेल तर भाग्यश्रीला यावंच लागतंय. आता तुम्ही म्हणाल की हे आम्ही ऐकलंच नाही. मग जाऊ द्या, काही जण म्हणत असतील की आम्हाला हे ऐकायचं नाही, तरीही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय. आज वार मंगळवार, सकाळनं 8 बोकडाचं बेत आहे, तिथं 2 कापल्यात 10 यायलाच लागतं हॉटेल तिरंगा. हॉटेल भाग्यश्री डायरेक्ट 150ला टोक आणलेला खवायसाठी. 3 दिवस झाला हॉटेल बंद होतं. बुधवारपासून हॉटेल चालू आहे. सकाळला डायरेक्ट 10चा बेत होणार आहे. सगळ्यांनी नोंद घ्या. काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने बायकोच्या वाढदिवसानिमित्त फॉर्च्युनर कार घेतली होती. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता. खास स्टाईल मध्ये टाकलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. फॉर्च्युनरला हत्ती घेतला असं म्हणणाऱ्या या पोस्टवर, या व्हिडिओवर लोकांनी प्रचंड कमेंट केल्या होत्या. सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या एका अंगठाछाप माणसाने इतकी महाग गाडी घेतल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. तर दुसरीकडे भाग्यश्रीचे स्पर्धक समजल्या जाणाऱ्या तिरंगा हॉटेलच्या मालकाने मला फॉर्च्युनर घ्यायला लावू नका, माझी कमाई मी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी वापरेन असं म्हणलंय. पण प्रश्न असा आहे की हा काय प्रकार आहे? हॉटेलवाल्यांची एवढी चर्चा का होती आहे? हॉटेल तिरंगा, भाग्यश्री, डवारा जेवण नेमकं काय भानगड आहे? आज आपण याची चर्चा करणार आहोत. दोन्ही हॉटेलच्या मालकांचा व्यवसाय, वैशिष्ट्य आणि दोघांमधील वाद, अशी संपूर्ण कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी निखिल. तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. गेल्या काही दिवसांमध्ये नाद करती काय यायला लागतंय असं म्हणत आपल्या हॉटेलची जाहिरात करणारे इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिलेच असतील. हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल अंबादास आणि हॉटेल 7777 अशी अनेक हॉटेल आता इंस्टाग्रामच्या फीडवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. त्यात ते सोशल मीडियावरती स्पेशल ढवारा जेवण देत असल्याचं सांगत असतात. आपल्या हॉटेलला यायला लागतंय असं वारंवार म्हणतात. सुरुवातीला एक हॉटेल चालक येतो, बोकड दाखवतो आणि म्हणतो सकाळ धरणं 5 कापलेत, 4 शिजायला टाकलेत असं दाखवावं लागतंय. नुसतं बोलून चालत नाही. नंतर भाजीचं पातेलं दाखवतो आणि म्हणतो क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. यायला म्हणजे यायलाच लागतंय. त्यानंतर दुसरा येतो आणि म्हणतो आज वार मंगळवार, हॉटेल भाग्यश्री स्पेशल ढवारा जेवण, हॉटेल भाग्यश्री 200 बोकडांचा स्टॉक तुमच्यासाठी आणून ठेवलाय, जेवायला यायला लागतंय. तर हा झाला हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्रीच्या जाहिरातीचा एक प्रकार. पण सध्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या रील्सवर रिप्लाय करण्याची स्पर्धा दोघांमध्ये चांगलीच लागलेली आहे. हॉटेल 7777 यांच्या रीलचा सुद्धा यामध्ये भडका उडालाय. हे सगळं चालू असताना काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने बायकोच्या वाढदिवसानिमित्त टोयोटा कंपनीची नवी कोरी फॉर्च्युनर गाडी विकत घेतली आहे आणि सगळ्या हॉटेलपेक्षा आपलं हॉटेल कसं वरचढ आहे असं दाखवून दिलंय. सोशल मीडियावर रील्स करणाऱ्या एका अंगठाछाप माणसाने इतकी महागडी गाडी घेतल्याने हा चर्चेचा विषय बनलाय. नेहमीच आज हॉटेल बंद आहे असं सांगणाऱ्या व्यावसायिकाने एवढी महाग गाडी कशी घेतली असा सवाल यानंतर उपस्थित केला गेला. मात्र याबद्दल बोलताना हॉटेल भाग्यश्रीचे मालक सांगतात की माझ्या हॉटेल व्यवसायामध्ये पत्नीने साथ दिली, त्यामुळे मी यशस्वी झालो, म्हणूनच पत्नीला गाडी गिफ्ट दिली. जेव्हा हॉटेल तिरंगाच्या मालकाला या फॉर्च्युनर गाडीबद्दल विचारले तेव्हा त्याने मला गाडी घ्यायला लावू नका, माझे पैसे मी नवीन व्यवसायासाठी वापरेन असं म्हटलंय. आपलं हॉटेल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या हॉटेल मालकांमध्ये चांगलीच चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. काही वर्षांअगोदर एक काळ होता जेव्हा हॉटेल सातबाराची हवा होती. त्यानंतर बरीच वर्षे हॉटेल लाईनचं वातावरण जरा शांतच होतं. पण अचानक आकाशवाणी व्हावी तसा इंस्टाग्रामवरती एक रांगडा आवाज आला. नाद करती काय यायला लागतंय. यायला म्हणजे यायलाच लागते. सकाळी 5 कापल्यात, संध्याकाळचं 5चं नियोजन आहे. हा आवाज होता हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण शिंदे यांचा. खूप कमी काळामध्ये यांचे हॉटेल जाहिरात करण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे सोशल मीडियावरती चर्चेत आलं होतं. त्यानंतर हॉटेल भाग्यश्री, हॉटेल 7777 आणि हॉटेल अंबादास या तिघांनी रात्रीचं नियोजन बाकी असतं असं टांगलेले उलटे बोकड दाखवायला लागतात असं सांगून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि हे व्हिडिओ पाहून पब्लिक अक्षरशः पागल झाली. हॉटेलला गर्दी करायला लागली.
त्यानंतर यांनी गिरायकाला दादा बीडवरून खास जेवण्यासाठी आलेत, क्वालिटी आणि क्वांटिटी विचारू असं म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया घेत सोशल मीडियावरती टाकायला लागले आणि कमी कालावधीमध्येच त्यांच्या जाहिरातीचा हा प्रकार ट्रेंडिंगला आला. सगळ्या महाराष्ट्रात नुसता कालवा चाललाय बरं. असंही नाही की दिवसाला 2-4 बोकडं कापतील, यांचा हिशोब 5च्या खाली नसतोच. डायरेक्ट सकाळचं 5चं नियोजन झालंय, दुपारी 2 आणि सायंकाळी 4चं नियोजन आहे. आता जर या चौघांच्या महिन्याच्या बोकडांचा हिशोब लावला तर महिन्याला हे 500 ते 600 बोकडं आरामात कापत असतील, कदाचित त्यापेक्षा जास्तच. आणि पब्लिक सुद्धा यांच्या रीलवर वेड्यासारखी कमेंट करताना पाहायला मिळते. त्याचा एक नमुना म्हणजे हॉटेल तिरंगा 500 मतांनी आघाडीवर, यायला लागते. अशा हजारो कमेंट यांच्या रीलवरती आलेल्या असतात. माणसं जशी देवाला जातात, फिरायला जातात, तशा गाड्या करून लोक इथं जेवायला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजवर जाहिरात म्हणलं की त्यांचं एक ठरलेलं मोजमाप असायचं. काहीतरी कुणीतरी फ्लेक्स बनवणार, त्यानंतर कुणीतरी सेलिब्रिटीला बोलावून जाहिरात करणार. तर अशा काळामध्ये यांनी स्वतःची जाहिरातीची एक स्वतःची संकल्पना मांडली आहे, उभी केली आहे आणि व्यवसाय सुद्धा उभा केलाय. त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि ग्राहक सुद्धा स्वाद घेऊन नाक पुसत सांगतात की आम्ही इतक्या लांबून आलोय, जेवण जबरदस्त होतं. डिजिटलच्या या युगामध्ये जाहिरात बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करताना लोक पाहायला मिळतात. मात्र इथं तिघांनी चुलीवरचा रस्सा, टांगलेले बोकड आणि गिरायकाची प्रतिक्रिया दाखवून विषय खोल केला आहे. या हॉटेलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुवारी इथं मटण मिळत नाही. गुरुवारी हॉटेल बंद असतं आणि ही माहिती सुद्धा एक खास रील बनवून दिली जाते. आज वार गुरुवार, हॉटेल भाग्यश्री गुरुवार असल्यामुळे बंद आहे, लक्षात घ्या असा व्हिडिओ टाकतात. मला ट्रोल केलं तरी चालेल, पण गिरायकांची होणारी बेजारी वाचवण्यासाठी मी व्हिडिओ टाकणार असं हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके सांगतात. हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल 7777 या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ढवारा मटण. कधी हॉटेलचे मालक स्वतः भांडी घासताना दिसतात तर कधी जेवण वाढताना दिसतात. हे सगळं अगदी कॅमेऱ्यासमोर दाखवलं जात आहे. त्यामुळे लोकांना यांच्या भोळेपणाची भुरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे. रात्री 2 वाजेपर्यंत हे मालक स्वतः हॉटेलमध्ये उपस्थित असतात. 15 दिवसामध्ये एकदा बोकड मागवले जातात. त्यामुळे कधी कधी आज हॉटेल बंद आहे, तब्येत बिघडली आहे असं सांगितलं जातं. या सगळ्यावर त्यांना शिवाई मिळतात, पण सपोर्ट करणाऱ्यांची ही कमी नाही. प्रत्येक भागानुसार मटणाची क्वालिटी वेगळी असते आणि गरज सुद्धा वेगळी असते. त्यामुळे त्यांची एकमेकांसोबत तुलना करता येणार नाही. पण ज्या प्रकारे चौघांनी मार्केट गाजवलं आहे त्यासाठी त्यांना मानावंच लागेल. त्यांची जाहिरात करण्याची हटके आयडिया असल्याने रील्स बघून 500 ते 1000 किलोमीटरवरून लोक इथं गाड्या भरून जेवायला आलेले पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे आपला मराठी माणूस मेहनत, कल्पकता आणि हटके जाहिरातीमुळे वेगळेपणाने आपला व्यवसाय वाढवताना दिसतोय. जाहिरात कशी करावी यावर आपली स्वतःची शैली निर्माण करताना दिसतोय. अशा माणसांचे आपण कौतुक करायलाच पाहिजे आणि अशा मराठी व्यावसायिकांना शुभेच्छा सुद्धा द्यायला पाहिजेत. तुम्हाला पटतंय ना? मग नाद करती काय? नाद करती? महाराष्ट्र कट्टाला सुद्धा सबस्क्राईब करायला लागतंय आणि व्हिडिओची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला सुद्धा लागतंय.